नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमचा जर रस्ता अडवला गेला असेल आणि त्या बाबतीत तुम्ही अगोदर तहसीलदार किंवा मामलेदार यांच्याकडे अर्ज केला आणि रस्ता खुला करून दिल्यानंतर देखील पुन्हा त्या स्वरूपाचा रस्ता अडवला गेला असेल, तर अशा परिस्थितीत तुमच्याकडे कोणते कायदेशीर मार्ग उरतात किंवा आहेत, या बाबतीतली माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहीत असेल की शेती म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता हा आवश्यक असतो. प्रत्येक शेतीला रस्ता जर नसेल तर त्या शेतकऱ्याला शेती करणं अवघड आणि जिकिरीचं होतं. परंतु अशा परिस्थितीमध्ये काही प्रकरणांमध्ये रस्ता जर अडवला गेला तर त्यासाठी दोन मार्ग असतात. एक म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 आणि दुसरा म्हणजे मामलेदार ऍक्ट यातील कलम 5 प्रमाणे तुम्हाला रस्ता अडवला असेल तर तो पूर्वभूत करून देण्याबाबतीत आदेश तहसीलदार देऊ शकतात. असे दोन प्रकारचे पर्याय हे तुमच्या समोर उभे असतात. परंतु बऱ्याच प्रकरणात अशी परिस्थिती असते की एकदा त्यांनी रस्ता मिळवलेला असतो, तहसीलदारांचा आदेश त्या बाबतीत झालेला देखील असतो, परंतु पुन्हा तो रस्ता हा अडवला जातो किंवा त्या रस्त्यामध्ये अडथळे निर्माण केले जातात. मग अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांना कायदेशीर मार्ग कुठला? मग त्या शेतकऱ्यांनी पुन्हा 143 खाली किंवा कलम 5 खाली अर्ज करायचा का? आणि तो अर्ज केल्यानंतर त्याच्यात जी काही प्रक्रिया आहे क्लिष्ट, ती पूर्ण करायची. म्हणजे त्याच्यात ते हजर होतील, त्यांचं म्हणणं येईल, त्यानंतर त्याच्यात पुरावे होतील, त्यानंतर स्थळ पंचनामा होईल आणि मग निकाल येईल. तर या सगळ्या गोष्टी त्यांनी पुन्हा करायच्या का? तर असं नाहीये. ऑलरेडी जर तुमच्या लाभामध्ये आदेश हा झालेला असेल, मग तो आदेश हा 5 वर्ष जुना असो की 10 वर्ष जुना असो, तर त्या आदेशालाच तुम्हाला मान्यता द्यावी लागते किंवा त्या आदेशालाच गृहीत धरून तुम्ही संबंधित तहसीलदार यांच्याकडे फक्त अर्ज करायचा की अमुक अमुक वर्षी अशा अशा स्वरूपाची मागणी आम्ही रस्ता मिळण्यासंदर्भात या न्यायाधिकरणाकडे केलेली होती. त्या अर्जामध्ये सदरचा निकाल हा आमच्या बाजूने आलेला होता आणि तो निकाल आल्यानंतर आता पुन्हा आमच्या रस्त्याला अडवणूक होत आहे किंवा रस्ता अडवला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये महत्वाची गोष्ट त्यामध्ये तुम्ही नमूद अशी करा की तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी ही कायदेशीररित्या केली जात नाहीये आणि त्यांनी दिलेल्या आदेशाचा अवमान केला जात आहे. हे महत्वाचे दोन वाक्य जर तुम्ही त्या अर्जामध्ये टाकले तर त्याच्यावर विचार करण्यासारखी परिस्थिती ही तहसीलदार समोर निर्माण होऊ शकते. आता मित्रांनो, महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जर तो रस्ता ऑलरेडी खुला करून घेतला असेल आणि जर पुन्हा तो अडवला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तहसीलदारकडे अर्ज केल्यानंतर ज्या प्रकारची परिस्थिती आज रोजी असेल, म्हणजे रस्ता जर अडवला असेल तर त्याचे छायाचित्र किंवा फोटो किंवा व्हिडिओ हे तुम्ही त्याच्या पुष्ट्यर्थ म्हणजे अवलोकनार्थ त्या अर्जासोबत दाखल करायला पाहिजेत. म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की रस्ता हा ऑलरेडी करून दिलेला होता, परंतु तो पुन्हा अडवला जातो आहे आणि या स्वरूपाचा अडथळा आम्हाला त्या रस्त्यामध्ये केला जात आहे. तर त्याचा विचार करून अगोदर तहसीलदारांनी जो काही दिलेला निकाल असेल तर त्याची अंमलबजावणी पुन्हा त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित तहसीलदार हे पोलीस बंदोबस्त देखील तुम्हाला देऊ शकतात. आणि समजा जर अशा कोणत्याही परिस्थितीनुसार जर तुम्हाला रस्ता मिळत नसेल, तर मात्र तुमच्याकडे एक महत्वाचा पर्याय म्हणजे असा की तो म्हणजे दिवाणी न्यायालय. दिवाणी न्यायालयामध्ये तहसीलदाराच्या आदेशाच्या नुसार तुम्ही कायमस्वरूपी मनाई हुकूम घेऊ शकतात आणि कायमस्वरूपी मनाई हुकूम तुम्ही एकदा घेतला तर अशा परिस्थितीमध्ये लोक दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतात आणि अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्यांदा तो रस्ता पुन्हा कधीही अडवला जात नाही. त्यामुळे जर तुमचा रस्ता अशा स्वरूपात अडवला गेला असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन अर्ज करण्याची कायद्याने कोणतीही गरज नाही, हे लक्षात घ्या. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि
तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नमूद केलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.